आमचे मुलं तर पालेभाज्याच खात नाही असे सांगणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ. तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता इथे पालक घेतली मी, त्याला छान धुवून घेतली आणि बघा अशी कापून घेतली तिला मस्त. आता एका मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात ही जी पालक आहे कापलेली ती टाकून दिली. एक मिरची घेतली आपण, तुकडे करून त्यात टाकले. लसूण घेतले आपण, लसूणच्या पाकळ्या पण टाकल्या आपण 5 आणि छान मिक्सरमधून काढून घेतलं. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आपण, ओवा घेतल्या, त्या हातावर छान चुरून घेतल्या. तीळ घेतली आपण, तीळ टाकली आणि मिक्सरमधून पालकची पेस्ट आपण काढलेली होती ती टाकली मस्तच. आणि आपण त्यात चवीनुसार मीठ घातलं, जिरे घातले, तेल घातलं आपण, कोथिंबीर टाकली वरून मस्त आणि छान अशी कणिक आपण मळून घेणार. आता पुऱ्या करण्यासाठी आपली कणिक ही छान मळली गेलेली आहे. आता आपण छान असा गोळा करून घेणार एक पुरी लाटण्यासाठी आणि छान पुरी लाटून घेणार. मस्तच अशी आपण एक एक करून पुऱ्या लाटून घेतल्या. आता गॅसवर आपण तेल तापत ठेवलेलं तर कढईमध्ये आता ह्या पुऱ्या आपण छान अशा तळून घेणार. कमी गॅसवर आपण तळायच्या. ह्या छान अशा टम्म फुगतात मस्तच आणि आपले मुलं हे आवडीने खातात. त्यांना पौष्टिक असा आहार पण भेटतो. पालेभाज्या ते असं खात नाही, तर अशा पुऱ्या करून त्यांना खाऊ घालायचं. एकच नंबर.